दिवसाची सुरुवात बरोबर एका कुटुंबामध्ये एक पाळकसाहेब एकदा प्रार्थनेला गेले आणि संध्याकाळची वेळ होती आणि प्रार्थना करीत असताना थोडासा वेळ झाला आणि मग त्या कुटुंबाने सांगितलं की ते अ, तुम्ही आता थोडंसं खाऊनच जा, जेवूनच जा. आणि मग पाळकसाहेब त्या ठिकाणी टेबलावर बसले. जेवणाची सुरुवात होत असताना त्या कुटुंब प्रमुखाने एक चांगलं बायबल त्यांच्या हातामध्ये ठेवलं आणि सांगितलं, पाळकसाहेब, हे आम्ही नवीन बायबल घेतलेलं आहे आणि ह्याची किंमत खूप जास्त आहे. तुम्ही उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये अगदी रोमन काळातले जी चित्र आहेत ते त्या ठिकाणी छापलेले आहेत आणि जो अक्षर आहेत ते पण खूप मोठी आहे आणि हे खूप महाग बायबल आहे. आणि हे आम्ही बाहेर गेलेलो त्यावेळेस विकत घेऊन आलो आम्ही ते. आणि पाळकसाहेबांना ते दाखवलं आणि नंतर जेवणाचं सगळं मांडणी केली टेबलावर आणि त्यावेळेस त्या ठिकाणी खूप सुंदर प्लेट्स होत्या आणि चांगले नक्षीदार त्या ठिकाणी चमचे होते. आणि ते बघूनच असं वाटत होतं की ते चमचे जे होते हे खूप महाग होते. आणि जेवत असताना एक चमचा खाली पडला आणि पाळकसाहेबांनी उचलून तो त्या ठिकाणी वरच ठेवला. आणि सर्व जेवण वगैरे झालं. पाळकसाहेब त्या ठिकाणाहून निघून गेले आणि ती घरची स्त्री होती ती सर्व आवरत असताना तिच्या लक्षात आलं की एक चमचा दिसत नाही आहे. आणि त्यांनी सगळीकडे शोधलं पण तो एवढा महागाचा चमचा कुठेच त्यांना दिसला नाही. आणि त्यांना थोडासा संशय मग आता एकमेकावर घ्यायला लागले आणि मग शेवटी संशयाची जी सुई होती ती पाळकसाहेबांवर आली. आणि मग आता काय करायचं, कोणी काय करू शकलं नाही. आणि नंतर असे काही बरेच महिने गेले आणि काही महिन्यानंतर पाळकसाहेब परत एक वार त्यांच्या घरी प्रार्थनेला आले. आणि प्रार्थना करीत असताना प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी थोडंसं इनडायरेक्टली विचारलं की आम्ही गेल्या वेळेस जेवत होतो आपण आणि त्यावेळेस एक चमचा आमचा तिथून गायब झाला आणि कुठे गेला काहीच माहिती नाही, असं ते त्यांना सांगायला लागले इनडायरेक्टली. आणि पाळकसाहेबांनी सांगितलं, हो तो चमचा होता, तो खाली पडलेला आणि उचलून मी त्या बायबलमध्ये ठेवला. त्या बायबलमध्ये ठेवला, बघा त्याच्यामध्ये असेल. आणि त्या कुटुंबांनी जाऊन तो शोकेसमधून ते बायबल काढलं आणि उघडलं तर त्यामध्ये तो चमचा होता. याचा अर्थ हा होता की एवढ्या महिन्यामध्ये त्यांनी ते बायबल उघडून सुद्धा बघितलं नव्हतं. लक्षात घ्या की बायबल जे आहे हे शोकेसमध्ये ठेवण्याची वस्तू नाही आहे. हे देवाचं वचन आहे, देवाचं वचन आहे. आणि शोकेसमध्ये ठेवायला ते देवाने तुम्हाला दिलेलं नाही आहे. ते रोज वाचायला तुम्हाला दिलेलं आहे. रोज त्यासोबत देवाशी बोला. दिवसाची सुरुवात करत असताना बायबल उघडा, देवाचं वचन वाचा. देव तुम्हाला त्या दिवसभरामध्ये सहाय्य करणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे. देवाचं वचन हे प्रत्येकाजवळ आहे. आज आम्ही भाग्यवान आहोत की देवाचं वचन आमच्याजवळ आहे. ते वाचण्याचा प्रयत्न करा. रोज देवाबरोबर बोलत जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसहिता 119 आणि 105 वचन, Psalm 119 and verse 105. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.